कशी आहेस तू? ठीक आहे. बस तू काही खाल्लंस का? नाही, तुमचं होऊ दे, मी येते नंतर. बस. आणि ओमी ओमी कुठे आहे? कालपासून त्याच्या खोलीतच आहे, खाली कुठे आलाय? काही खायला प्यायला सुद्धा तयार नाही. ठीक आहे, मी बघतो, मी बोलतो त्याच्याशी. दिवा, तू नको जाऊस, मी बघते ना. नाहीतर सई तू. रिलॅक्स रिलॅक्स. मी अजिबात चिडणार नाही त्याच्यावर. शांतपणे बोले. एक काम करा ना, चला ना तुम्ही पण चला, आपण तिकडेच बोलू त्याच्याशी आणि त्याला खायला आपण देऊ. चल. ओमी ओमी प्लीज दार उघड ना. ओमी आय एम सॉरी. अरे आय नो काल मी खूप चिडलो तुझ्यावर. प्लीज दार उघड, मला बोलायचंय तुझ्याशी. आम्ही ब्रेकफास्ट आणलाय तुझ्यासाठी. ओमी प्लीज दार उघड ना. ओमी 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 असं काय करतोस बाळा? दार उघड ना. बघ भूक लागली असेल तुला, तुझ्यासाठी पोहे करून आणलेत. तुला आवडतात ना पोहे? लवकर दार उघड ना ओमी. असं काय करतो? ओमी असं अन्नावर राग नाही काढायचा बाळा. उघड ना दार. ओमी. सई अगं हा दार नाही उघडत आहे. आई मी बघते. ओमी ओमी दार उघड ना. आईनं खूप काळजी वाटते तुझी. प्लीज दार उघड प्लीज. ओमी हे बघ जे काही झालं ना ते सगळं विसरून जा ना ब्रो. आपण ना नव्याने सुरू करू, सगळं नव्याने. तू प्लीज दार तर उघड, आपण शांतपणे बोलूयात ना. ओमी ओमी असं नाही करायचं बघा, ऐक माझं. ओमी. सई अगं हा ओ सुद्धा देत नाहीये. हा बरा असेल ना? यांनी जीवाचं काही बरं होईल का नाही? तुम्ही काय विचारता? त्याचं काही असं काही झालं? झालं नाही. ओमी ओमी अरे दार उघड ना प्लीज. काळजी वाटते सगळ्यांना. आई रडतायत. प्लीज एकदा दार उघड, आपण बोलूयात. ओमी 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 दार उघड ना बाळा. ओमी हे बघ जर तू दार नाही उघडलंस ना तर दार तोडे ना. मी सिरियसली सांगतोय. दार उघड लवकर प्लीज. ठीक आहे, फाईन. मी दार तोडतोय. ओके, मी तोडतोय दार. सई आई जरा तुम्ही मागे व्हा. ओमी 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 तू बरा आहेस ना बाळा? गॉड, कधीपासून आवाज देतोय तुला? काय ऐकू येत नाहीये का तुला? जिवंत आहे. ओमी कळलं तुम्हाला? जायचं. ओमी हे आत काय केलंयस तू हे सगळं? काय मूर्खपणा आहे हा? मूर्खपणा नाहीये हा, माझं प्रेम आहे ते. माझ्या होणाऱ्या बायकोसाठी रूम सजवतोय मी. अरे वेडास का तू? देवांश शांततेत बोला प्लीज. बघ ओमी, अरे काय करून घेतलंस तू स्वतःच? का वागतोयस असा? हे बघ जरा तू शांतपणे विचार करशील ना तर सगळं रिअलाइज होईल तुला. प्लीज शांतपणे विचार कर. आणि अंजली आणि तुझं लग्न होणं इम्पॉसिबल आहे. प्लीज नको हट्ट करूस प्लीज. हट्ट मी नाही, हट्ट तुम्ही लोक करताय. तुम्ही माझं आणि अंजलीचं रिलेशन एक्सेप्टच करत नाहीये. हे बघ ब्रो, तुम्हाला मान्य असो की नसो, पण माझं अंजलीवरती खूप प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार म्हणजे करणार आहोत. आणि लग्नानंतर ती माझ्याच रूम मध्ये राहणार आहे. काय बोल? देवांश एक मिनिट. देवा ओमी ऐक ना, आपण या विषयावर नंतर बोलूयात हा. आईने तुझ्यासाठी नाश्ता आणलाय ना, तो करून घ्या आधी प्लीज. हे बघ, अरे पोहे केलेत तुझ्यासाठी, तुला आवडतात ना? चल एक घास कर. मम्मा नकोय मला. कळत नाहीये का तुम्हाला?
जोपर्यंत तुम्ही माझं आणि अंजलीचं रिलेशन एक्सेप्ट करत नाही ना तोपर्यंत मी काहीच खाणार पिणार नाहीये. आणि तुमच्याशी बोलायची ना मला बिलकुल इच्छा नाहीये. तुम्ही जा प्लीज इथून. ओमी ओमी प्लीज नको ना असं हट्ट करू बाळा. तू शहाणा आहेस आई ना. बस बस, खूप बाळा करून झालंय याला. या प्रेमाने समजवतात सगळे पण याला काहीच कळत नाही. उपाशी राहायचंय ना, उपाशी राहा. उपाशी राहायचं. चल आता. ऐका, आई, तू चल. अरे, चल तू चल चल. मी काय रे, का असं वागतोस तू? तरी ऐक ना प्लीज, शांत हो ना. आपण शांततेत बोलूयात सगळं प्लीज. काय कमी तुझं? मी ऐक ना प्लीज. आणि हे सगळं ना बहिणी तुझ्यामुळे होतंय. तू प्लीज जा इथून. मला बोलायची इच्छा नाही तुझ्याशी. ओमी प्लीज. जस्ट लिव्ह मी अलोन. ओमी ओमी ऐक ना. ओमी ओमी ओमी. शांत हो ना प्लीज. मी शांत हो. बैस होता तू पण ना. का त्याच्यासाठी इतका त्रास करून घेते स्वतःला? बघतेस ना तो कसा वागतोय ते. नाही कळत ग काहीच. तू तू शांत हो आधी प्लीज. ते घे पाणी पी. शांत हो. पाणी पी प्लीज. पाणी पी. शांत हो. चल घे पुढे खाऊन घे. नाही मला खरंच नकोय. खरंच नकोय मला. आई प्लीज थोडं खाऊन घ्या ना. खरंच तुम्हाला औषधं घ्यायची आहेत. आणि औषधं घेऊन काय करू? हे सगळं बघू. माझ्यासाठी खा गाय. तुझ्या मुलासाठी खा प्लीज. ठीक आहे हा कर. त्याच्या पोटात घास नाही अन्नाचा. माझ्या कशाखाली घास उतरेल का? तुझचा. आई बघा प्लीज असं नका ना करू. ओमीचं सगळं व्यवस्थित व्हावं यासाठी तुम्ही आधी ठणठणीत असणं खूप गरजेचं आहे. एक्झॅक्टली. प्लीज खा. हा कर. मी बघते. मी आलीच. गुड मॉर्निंग. तू? गुड मॉर्निंग देवांश. जानकी काकू, ते मी ऍक्च्युली ओंकारसाठी टिफिन घेऊन आले होते. देवांश हाय. गुड मॉर्निंग. तुला कालच सांगितलं या घरात परत यायचं नाही म्हणून. का आलीस तू? कारण मला ओंकारची काळजी वाटते देवांश. ग अंजली बास कर ना. काय ते एवढे आम्हाला त्रास देतेस? तुझ्यामुळे आमच्या घराची शांतता भंग झाली कळत नाहीये का तुला? माझ्यामुळे? सई अगं काय बोलतेस तू? सॉरी टू से बट माझ्यामुळे नाही, तुमच्या हट्टामुळे.